सुप्रभात. राम प्रहरी. सज्जन श्रोते हो. अनेकानेक बलुतेदार अलुतेदार 12 बलुतेदार म्हणतो तसे या समाजात आहेत. आणि परमेश्वराची ओढ कुठल्याही समाजातील कुठल्याही अलुतेदार बलुतेदारामधील, परंतु जो सज्जन प्रामाणिक आणि ज्याला असं वाटतं की ही पृथ्वी हे विश्व सुंदर असावं, नीटनेटकं असावं, असं ज्याला ज्याला वाटतं त्या कुठल्याही समाजातील माणसाच्या हृदयामध्ये परमेश्वर जागा होतो आणि तो आपापल्या पद्धतीने परमेश्वराचं चिंतन करतो. परंतु सरते शेवटी या भक्ताच्या मनात एकच असतं की ही जी सृष्टी आहे ती अर्थातच सुजलाम सुफलाम व्हावीच, सृष्टांचं सज्जनांचं संरक्षण तर व्हावंच आणि त्याच वेळेला दुष्टांचं मर्दन आणि दुष्टांचा संहार व्हावा, की ज्या योगे या पृथ्वीवर सज्जन संत लोकांना आणि सरळ मार्गी लोकांना जीवन जगणं सुसह्य व्हावं. तर असाच एक शिंपी, एक नाभिक समाजातील माणूस, अजून कोण शेतकरी, अजून कोण ज्ञानदान करणारा ब्राह्मण, सर्व वर्गातील लोकांमध्ये परमेश्वराप्रती असलेली ओढ ही निश्चितच त्याच दर्जाची असते. फक्त जसं कबीर त्या ह्याच्यामध्ये ताणे बाणे असतात विणकराचे, तेव्हा शेले वळताना जसा कबीर परमेश्वराचं नाव घेत होता, तसंच आपले नामदेव शिंपी होते, तसेच आपले सेना महाराज होते. सांगायचा मुद्दा, ज्याच्या ज्याच्या हृदयात मुळाची ओढ आहे, भगवंताची ओढ आहे, असा कोणीही, मग वैश्यवाणी तुकाराम असू दे किंवा सावतामाळी असू दे, असा कोणी माणूस शेवटी एकच संदेश देत असतो की सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, या पृथ्वीवर परमेश्वर रूपाने काम केलं जावं. आणि ते परमेश्वराचं काम प्रत्यक्ष परमेश्वर अवतार घेऊ शकत नाही, परंतु ज्ञानी, सज्जन, बलशाली आणि नीतिमान लोकांनी करावं अशी तो अपेक्षा व्यक्त करीत असतो. त्याच्यातच आपल्या पुढे एक साधा शिंपी आहे, तो त्याचं काम करता करता परमेश्वराचं गुणगान त्याच्या पद्धतीने घडवत आहे. आता पहिल्यांदा त्याचं गद्य स्पष्टीकरण पाहूया. तर त्याचं गद्य स्पष्टीकरण असं आहे की ब्रह्माचे दर्शन होण्यापूर्वी, संसाराचे आणि अज्ञाताचे दर्शन होण्यापूर्वी, ज्ञाताचे दर्शन आणि मुक्तीची गोडी चाखण्यापूर्वी संसाराची चव किंवा गोडी चाखणे नितांत आवश्यक आहे. ब्रह्माचं दर्शन होण्यापूर्वी, अज्ञाताचं दर्शन होण्यापूर्वी, संसाराचं दर्शन होण्यापूर्वी, मुक्तीची गोडी चाखण्यापूर्वी, शेवटी मुक्ती 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 याची गोडी चाखण्यापूर्वी मुक्तीच्या आधीची स्थिती म्हणजे संसाराची गोडी चाखली पाहिजे. अज्ञात समजण्यापूर्वी त्याच्या आधीचं ज्ञात पडताळून घेतलं पाहिजे. म्हणजे पुढचं जाणण्या अगोदर आत्ताचं जे वास्तव आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे, असा याचा सारांश आहे. ब्रह्माचे दर्शन होण्यापूर्वी, संसाराचे आणि अज्ञाताचे दर्शन होण्यापूर्वी ज्ञाताचे दर्शन आणि मुक्तीची गोडी चाखण्यापूर्वी संसाराची चव किंवा गोडी चाखणे नितांत आवश्यक आहे. दुसऱ्या परिमितीत म्हणजे अदर डायमेन्शन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या पूर्वीच्या श्रेणीचा संपूर्ण परिचय करून घ्यावा लागतो. नाहीतर सतत मागे पुढे अशी मनाची कुतर ओढ करणारी संभ्रमित अवस्था, ज्याला टू बी ऑर नॉट टू बी म्हणतात, अशी संभ्रमित अवस्था जीवाला घायाळ करते. ना ऐल तीर ना पैल तीर अशा विचित्र मनोवस्थेत ना लौकिक ना पारलौकिक यापैकी काही निश्चित प्राप्ती होत नाही. संसार हे द्वैत आहे, ते ओलांडल्याखेरीज अद्वैत प्राप्ती नाही. मात्र द्वैत मावळण्यासाठी द्वैताचे रहस्य पूर्णत्वाने जाणावे लागते. या विश्वात मानव अनेकानेक सुखदुःखे भोगीत असतो. ही सुखदुःखे जन्माला आल्यानंतर प्राप्त परिस्थितीनुरूप उद्भवत असतात. काही सुखदुःखे जन्मजात असतात आणि काही सुखदुःख जन्माला आल्यानंतर आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आणि तिथे होणारी आपली वाढ संवर्धन त्या अवतीभोवतीच्या परिपोषात म्हणजे प्राप्त परिस्थितीत होत असतो.
त्यानुसार होत असतात. म्हणून काही जन्मजात सुख दुःख असतात, तर काही आपण जिथे जन्माला आलो त्या प्राप्त परिस्थितीनुरूप उद्भवत असतात. पैकी शारीरिक मानसिक व्यंगे कित्येकदा जन्मजात, तर कधी पुढे जन्मानंतर आजार व्याधी मनोविकार अपघात यामुळे काही संकटे निर्माण होतात. जन्माला आल्यानंतर ज्या भौतिक परिस्थितीत जीव जन्म घेतो त्यानुसार कमी जास्त गरीब श्रीमंतीची सुख दुःखही तो भोगीत असतो. हे सर्व करता करता सहन करताना आणि अनुभवताना ज्याच्या हे लक्षात येते की सुख दुःखादी काही अगदी तारुण्य शारीरिक मानसिक स्वास्थ्य व सुदृढता व जीवनही कधीही कायमस्वरूपी तसेच्या तसे टिकत नाही. मात्र जन्म भोगता भोगता ज्याच्याही लक्षात येते की सुख दुःखादी म्हणजे आजचे सुख उद्या सुख राहत नाही, आजचे दुःख उद्या दुःख राहत नाही, म्हणून सुख दुःखादी काही अगदी तारुण्य शारीरिक मानसिक स्वास्थ्य व सुदृढता व जीवनही कधीही कायमस्वरूपी तसे जसे टिकत नाही. सुख दुःखात परिवर्तन होतं, दुःख सुखात परिवर्तन होतं. शिशु बाल्यावस्था शिशुअवस्था तारुण्यात, तारुण्य युवावस्थेत, प्रौढावस्थेत, वृद्धावस्थेत, जरावस्थेत आणि शेवटी मृत्यू. अशा तऱ्हेने सतत बदलत असतं. कुठली स्थिती कायमस्वरूपी नसते. हे ज्याच्या लक्षात येते त्याला हेही कळते की कोणतीच गोष्ट कधीच तशीच्या तशी कायमस्वरूपी टिकत नाही, ती नष्ट होणारच होणार. हे त्याच्या लक्षात आलं की अशा माणसाच्या चिंतनाची दिशा बदलते. दरम्यान त्याला हेही कळते की क्षुधा तृषा म्हणजे क्षुधा आणि तृषा ह्या पोटाच्या किंवा शरीराच्या गोष्टी आहेत, परंतु मानसिक क्षुधा आणि मानसिक तृषा म्हणजे मानसिक क्षुधा म्हणजे काय, हवं 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 असं वस्तू आणि विषयांबद्दल वाटणं आणि त्या वस्तू विषयांचीच तहान लागणं, अशा अर्थी मानसिक क्षुधा व तृषा कधीही पूर्णत्वाने शमत नाहीत. अशा वेळी हा चिंतनशील माणूस आपल्याशीच ठरवतो की सुखदुःखे सर्वांनाच सर्व काही कमी जास्त प्रमाणात अपरिहार्य असतील तर ती धीराने भोगूनच संपवावीत. संसार समरांगणात पाठ न दाखवता धीराने वागावे. नवनवीन इच्छेच्या वा इच्छांच्या आहारी जाऊ नये. मात्र त्याच वेळी सुखदुःखांचा पूर्णानुभव घेऊन मग रिक्त रिकामे मोकळे प्रशस्त व्हावे. त्यासाठी अक्षरशः परकाया प्रवेश केल्याप्रमाणे तो 12 बलुतेदारांच्या हृदयात प्रवेश करतो. म्हणजे असा हा ज्ञानी माणूस 12च्या 12 बलुतेदारांच्या हृदयात प्रवेश करतो आणि त्या बलुतेदारांच्या हृदयातून मनातून तो त्या बलुतेदाराची परिस्थिती अनुभवतो आणि तिथेही तो आपले जे तत्वज्ञान आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी जे काही करायचं आहे, तिथेही तो आपले मनोगत व्यक्त करून दाखवतो. म्हणून तो अक्षरशः इतरांच्या हृदयात प्रवेश करतो आणि परकाया प्रवेश केल्याप्रमाणे तो 12 बलुतेदारांच्या हृदयात प्रवेश करतो. तिथे सुखदुःखांचे आवर्त अनुभवून तो हे समजून घेतो की प्रमाणात कमी जास्त असले तरी सर्व सुखदुःखे म्हणजे या ना त्या स्वरूपाची क्षुधा म्हणजे भूक किंवा तृषा म्हणजे तहानच असते. तर असे हे क्षुधा तृषांचे सकृत दर्शनी वेगवेगळे वाटणारे पण त्याच्या मुळाशी हाव लोभ असेच ज्याचे मनस्वरूप आहे, असा हा जीवनानुभव म्हणजे कंटाळवाणी पुनरावृत्ती असल्याचंही तो समजून घेतो. आता त्याच्या हृदयातून हे रटाळ अनुभवांचे चित्र अचानक पुसली जाते. सतत तोचपणाचा अनुभव हा रटाळ आहे. हा मनाला आणि शरीराला जर्जर करणारा आहे आणि माणसाची गती मंद करणारा आहे, त्याला जडत्व आणणारा आहे असं ह्या ज्ञानी माणसाला कळतं. आणि असा हा ज्ञानी माणूस मग तो कुठल्याही रूपात असो, शेतकरी असो, नाभिक असो, शिंपी असो, लोहार असो, माळी असो, सुतार असो, कोणी असो, हा ज्ञानी माणूस कुठल्याही समाजात कुठल्याही बलुतेदारामध्ये जन्माला आला तरी त्याला निश्चित हे कळते की जीवन ही त्याच रटाळ अनुभवांची पुनरावृत्ती आहे आणि तिथेच त्याच्या चिंतनाची खरी दिशा बदलते. आता त्याला समजतं की हे रटाळ अनुभवांचं चित्र आपणाला पुसता आलं तरच आपण याच्यातून बाहेर पडू. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला सर्वत्र सर्वस्तरीय पूर्ण समत्व अद्वैत अखंड चैतन्याभूती प्राप्त होते.
प्रथम त्याला काय कळतं की सर्वत्र सुखदुःखांचं स्वरूप, सुधाकृशांचं स्वरूप तेच ते तेच ते तेच ते असं रटाळवाणं यांत्रिक आहे. दुसरं त्याला असं कळतं की कुठलाही क्षण पालटत असतो, त्यामुळे कुठलंही सुख दुःखात, कुठलंही दुःख सुखात सुधाकृशा सुद्धा सतत बदलात असतात. आज याची भूक आहे, उद्या त्याची भूक आहे, आज याची ताण आहे, उद्या त्याची ताण आहे. म्हणजे सर्व गोष्टी बदलात असतात हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग त्याच्या लक्षात येतं की तोच जीवनाचा रटाळवाणा अनुभव घेण्यापेक्षा आता या जीवनातलं ज्ञान पूर्ण झाल्यानंतर या जीवनातून आपणाला वेगळ्या परिमितीत उडी मारता येईल किंवा कसं, अशा तऱ्हेने त्याचं चिंतन सुरू होतं. मधल्या काळात त्याला हे कळलेलं असतं की हा जो रटाळ अनुभव आहे, हे जे जीवनाचं यांत्रिक असणं आहे, हा अनुभव राजापासून चाकरापर्यंत सर्वांनाच कमी जास्त येत असतो. परंतु ज्यांच्या मनोवासना बलिष्ठ आहेत त्यांना या गोष्टीमध्ये किंवा त्याच त्या रटाळपणामध्ये गोडी वाटते. आणि जो तीव्र बुद्धीचा आहे अशा माणसाला त्यात गोडी वाटत नाही. मग तीव्र बुद्धीचा ज्ञानी माणूस भले त्याचे शिक्षण कमी असो, पण ज्ञान पातळीला त्याला निश्चित कळतं की या जीवनाच्या रहाटगाडीतून बाहेर उडी मारण्यासाठी आपणाला एकच मार्ग आहे की हे जीवन म्हणून सर्वत्र समत्वाने भरलेलं आहे नव्हे. हे समत्व सुद्धा त्याचा रटाळपणा, त्याचा कंटाळवाणेपणा, त्याचा यांत्रिकपणा या दृष्टीने सुद्धा सर्वांचं जीवन तसंच रटाळ आहे. मग सर्वांचं जर जीवन रटाळ आहे तर या सर्वत्र रटाळ असलेल्या जीवनातून आपणाला बाहेर यायचं असेल तर काही काळ थांबावं आणि थांबून हळूहळू 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 संयमाने आणि तितिक्षेने चिकाटीने त्या संपूर्ण इच्छा आणि संपूर्ण भोगाच्या परिवलनातून आपण बाहेर यावे, शांत व्हावे, तटस्थ व्हावे, साक्षी व्हावे. आणि मग साक्षी झाल्यानंतर आपणाला येणारा जो शुद्ध चैतन्याचा अनुभव आहे त्याच्यामध्येच सोहम होसो ही जी भावना आहे ती त्याच्या ध्यानात येते. आणि एका वेगळ्या पद्धतीने तो अचानक आय एम दॅट, आय एम द युनिव्हर्स या पातळीपर्यंत जाऊ शकतो. तर असा हा जीवनानुभव म्हणजे कंटाळवाणी पुनरावृत्ती असल्याचे हा ज्ञानी माणूस समजून घेतो. आता त्याच्या हृदयातून हे रटाळ अनुभवांचे चित्र अचानक पुसले जाते. त्याला सर्वत्र समस्तरीय पूर्ण समत्व, अद्वैत, अखंड चैतन्यानुभूती प्राप्त होते. त्याच्या लक्षात येतं की राजा असो प्रजा असो सर्व काही सरते शेवटी त्यांचं मूळ रूप म्हणजे विश्वचेतना आहे. आणि विश्वचेतना ही अमर्त्य आहे. मग विश्वचेतना जर अमर्त्य आहे तर त्या चेतनेभोवती जीवरूपात आपण धारण केलेलं शरीर आणि त्या शरीराच्या तुषा आणि क्षुधा या अत्यंत क्षुद्र आहेत असं लक्षात आल्यानंतर तोच माणूस मी देह नाही, मी मन नाही, मी शुद्ध वैश्विक चेतन आहे, मी अमर्त्य उत्साह आहे, मी चिरंजीव अमृतानुभव स्वतःच स्वतःला देणारा असा माझ्या जागीच मी परिपूर्ण आत्मतत्व आहे हे त्याला लक्षात येते. मग ही त्याला जी अद्वैताची अनुभूती येते ती शिंपी असो, नाभिक असो, शेतकरी असो, ब्राह्मण असो यापैकी कुणाच्याही हृदयात प्रवेश करून तो ती घेऊ शकतो. बस हेच ते ब्रह्मदर्शन. या ब्रह्मातील सर्व जीवांच्या हृदयात वसून व बसून घेतलेला एकमेवाद्वितीय अखंडत्वाचा अनुभव, द्वैतातच अद्वैताच्या बोलण्याचा अनुभव असतो. हा म्हणजे द्वैताच्या बागेतच लक्षात येतं की ही द्वैताची बाग सडणारी आहे, नष्ट होणारी आहे. तर या द्वैताच्या बागेतच बसून म्हणजे या संसारामध्ये बसून तो अद्वैताचा अनुभव म्हणजे संसारात राहूनही तो ब्रह्माचा अनुभव होऊ शकतो. नाशिवंतामध्ये राहून सुद्धा अविनाशित्व तो अनुभवू शकतो. हेच ते त्याला होणारे दिव्य दर्शन, ब्रह्मदर्शन. या ब्रह्मातील सर्व जीवांच्या हृदयात वसून व बसून घेतलेला एकमेवा द्वितीय अखंडत्वाचा अनुभव, द्वैतातच अद्वैताच्या बोलण्याचा अनुभव असतो. हा फक्त पेशा, उद्योग, वृत्तीनुसार बाह्य क्रिया साधने यांच्यात भेद असतो इतकेच. ज्ञातातून, संसारातून, रटाळ पुनरावृत्तीतून तेथेच राहून बाहेर येता येते ते हे असे. द्वैतामध्ये, ज्ञातामध्ये शरीराने
आणि अद्वैतात अज्ञातात जाणीवेने असणे म्हणजेच मुक्ती. द्वैतामध्ये ज्ञातामध्ये संसारामध्ये शरीराने असणे आणि अद्वैतामध्ये अज्ञातामध्ये अद्वय समत्वामध्ये जाणीवेने असणे म्हणजेच मुक्ती. म्हणून द्वैतात शरीराने आणि अज्ञातात जाणीवेने असणे यालाच मुक्ती म्हणतात. हेच ते कैवल्य, हेच ते संत समागम फल. संतांच्या सहवासात मिळणार हेच ते संत समागम फल. अद्वैती शिंपी काय म्हणतो ते नीट जाणा. तर असा एका शिंप्यामध्ये जागृत झालेला आत्मा काय म्हणतो ते जाणा. आता तो शिंपी आहे, त्यामुळे त्याची सर्व साधनं, त्याची जी दिनचर्या आहे ती त्याच्या व्यवसायावर हुकूम आहे. परंतु संसारातला शिंपी संसारात राहून सुद्धा, संसारातील साधने वापरून सुद्धा संसारा पलीकडील तत्वज्ञान कसे मांडतो ते तुम्ही ऐका. तर हा शिंपी म्हणत आहे, देवा तुझा मी शिंपी, कधी काळा पुढे कधी न कंपी. देवा तुझा मी शिंपी, देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी. देवा तुझा मी शिंपी. तो देवाला म्हणतो, देवा कळी काळ जरी उभा राहिला तरी मला अजिबात थरकाप माझ्यामध्ये निर्माण होणार नाही. कारण हे देवा, हे आत्मतेजा, हे आत्म्या तुझा मी शिंपी आहे. म्हणून ज्याला आत्मज्ञान झाले तो शिंपी म्हणतो, कळी काळापुढे कधीही मी भिणार नाही, माझा थरकाप होणार नाही. पुढे तो म्हणतो, संसार वायू तो होई ज्यांच्या बुद्धीचा पाचोळा, घालीन मी आळा, देवा तुझा मी शिंपी. या संसार रूपी वादळामध्ये ज्या लोकांच्या बुद्धीचा पाचोळा झाला, ज्यांची बुद्धी नष्ट झाल्यासारखी झाली, त्यांच्या बुद्धीला आवर घालून त्याला योग्य मार्गावर आणण्याचा मी प्रयत्न करीन. कारण हे देवा, मी तुझा शिंपी आहे, तुझं दिव्यत्व माझ्यामध्ये आहे. पुढे तो म्हणतो, स्वच्छ पसरुनी अद्वैताचे पट, ज्ञान खडूच्या खुणा झटपट, करून त्यावर कातर चालवी, नित्य विवेकाची देवा तुझा मी शिंपी. आता तो शिंपी आहे, त्यामुळे तो स्वाभाविकपणे टेबलावर कापड त्याने पसरलेला आहे आणि त्या कापडावरती तो खडूच्या खुणा करतो आणि योग्य तिथे कातर चालवतो. आता इथे अशी कल्पना आहे की त्याने नेहमीच कापड न पांघरता हे अद्वैताचं जिथे भेदाभेद नाही अशा तऱ्हेचं अद्वैताचं पट म्हणजे कापड टेबलावर ठेवलेला आहे आणि आपल्या ज्ञानाने किंवा ज्ञानरूपी खडूने तो योग्य जागी खुणा करत आहे आणि त्या खुणावरतीच फक्त कातर चालवून, आता ही कातर कसली आहे, विवेकाची, सदसत विवेकाची कात्री चालवून ज्ञानखडूच्या खुणा अद्वैताच्या पटावर करून तो शिंपी आपली ज्ञानरूपी कात्री चालवत आहे आणि म्हणत आहे, या माझ्या विवेकरूपी कात्रीने ती चालवून मी माझ्या सर्व लोकांना विवेकाची, सदसत विवेकाची संधी देईन, त्यांना मी ज्ञान देईन. पुढे म्हणतो, आता तो शिंपी म्हटलं की काज बटणं आली, समत्वाची काज बटणे शिवनी अचूक लावी त्यावरी. त्या द्वैताच्या पाटावर ज्ञान खडूच्या खुणा करीन आणि विवेकाची कात्री चालवल्यानंतर समत्वाची काज बटणे मी लावीन आणि ती अचूक शिवून त्यावरती हरिभक्तीची टीप मारीन. म्हणजे परमेश्वराच्या भक्तीची टीप मारीन की ज्या योगे हा दैवी पोशाख म्हणजे दिव्यत्वातून परमेश्वराच्या ज्ञानातून निर्माण झालेला पोशाख अमर राहील नव्हे. हा पोशाख घालणारा संसारी माणूस, द्वैतातला माणूस हा पोशाख घातल्यामुळे देह आणि मनाच्या पलीकडे जाऊन त्या पोशाखाप्रमाणेच तोही स्वतः मृत्युंजय किंवा अमर होईल. म्हणून तो म्हणतो की अद्वैताच्या पटावर ज्ञानखडूच्या खुणा झटपट करीन, त्यावर विवेकाची कात्री चालवीन आणि समत्वाची काज बटणे लावून हरिभक्तीची टीप मारून हा दैवी पोशाख म्हणजे स्वर्गीय पोशाख मी सजवेन आणि तो पोशाख जो जो घालील तो त्या पोशाखामध्ये असा खुलेल की देह गेला तरी ज्ञानाने, आत्मज्ञानाने तो याच संसारात राहून अमर्त्य झाल्याखेरीज जाणार नाही. अशी ही एक दिव्य भव्य कल्पना त्या शिंप्याच्या हृदयात येत आहे.
ती तुम्ही आता ऐकलीत. आता एकदा पद्य जमेल तितकं बऱ्यापैकी म्हणतो ते ऐका. अर्थ तर समजून झाला आहेच, तर ऐका. देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी ऐसा. देवा तुझा मी शिंपी, देवा तुझा मी शिंपी, कधी काळा पुढे कधी न कंपी ऐसा. देवा तुझा मी शिंपी. संसार वायुत होई ज्यांच्या, संसार वायुत होई ज्यांच्या, बुद्धीचा पाचोळा घालीन मी आळा ऐसा. देवा तुझा मी शिंपी, स्वच्छ पसरुनी अद्वैताचे पट, ज्ञान खडूच्या खुणा झटपट, करुणी त्यावर कातर चालवी, नित्य विवेकाची ऐसा. देवा तुझा मी शिंपी, समत्वाची काज बटणे, शिवनी अचूक लावी त्यावरी, हरिभक्तीची टीप मारुनी, पोशाखा शोभवी ऐसा. देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी ऐसा. देवा तुझा मी शिंपी, तर देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी. देवा तुझा मी शिंपी. संसार वायुत होई ज्यांच्या, बुद्धीचा पाचोळा घालीन मी आळा ऐसा. देवा तुझा मी शिंपी, स्वच्छ पसरुनी अद्वैताचे पट, ज्ञान खडूच्या खुणा झटपट, करुणी त्यावर कातर चालवी, नित्य विवेकाची ऐसा. देवा तुझा मी शिंपी, समत्वाची काज बटणे, शिवनी अचूक लावी त्यावरी, हरिभक्तीची टीप मारुनी, पोशाखा शोभवी ऐसा. देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी न कंपी. तेव्हा देवाचा भक्त प्रत्यक्ष यमाला, कळी काळाला, महाकाळाला सुद्धा जिंकतो आणि खऱ्या अर्थाने तो मृत्युंजय होतो. अशा अर्थाचं हे काव्य आहे. आणि एका सर्वसामान्य शिंप्याच्या हृदयामध्ये ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याच्यात होणारं हे परिवर्तन आपल्याला सांगण्यात आलं आहे. पहा, आपल्यामध्ये सुद्धा काही परिवर्तन संभवते किंवा कसे. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात.